तुमच्यासाठी मस्त प्रश्न आणलाय मी, बघू कोण बरोबर उत्तर देते. जो उत्तर देईल तो हुशार. हा, नियर वाचा. हे काय आहे? हियर, डियर. मग इथं काय येणार या 4 पर्यायांपैकी सांगा. कुठलं? फियर. फियर येणार. अरे वा, हुशार आहे मग तुम्ही. कुणाकुणाचं उत्तर फियर आहे? सगळ्यांचं. बर, हे उत्तर नाही का कुणाचं? काय याचा उच्चार सांग. वेअर. व्हेरी गुड. वेअर. वे. एचा आवाज येतो बघा, साऊंड येतो. म्हणजे हा, स्पेलिंग सेम आहे बघा. EAR. EAR. इथं नाहीये. EAR. पण उच्चार कसा आहे? इयर. कसा उच्चार आहे? हियर. सॉरी, नियर, हियर, डियर. मग इथं काय येणार? फियर. बघा, 100% चुकवणारा प्रश्न आहे हा. बरेच जण गडबडतील. स्पेलिंग थोडीशी सेम वाटती म्हणून तुम्ही गडबडाल, पण उच्चार इथं बघायचा आहे. काय बघायचंय? उच्चार. पण उच्चार काय होतो? वेअर. वियर होतो का? वे होतोय. काय होतोय? वे. म्हणून हा पर्याय येणार नाही. पर्याय क्रमांक 1 फियर. येतोय का लक्षात तुम्हाला? गोंधळ तुम्हाला फसवण्यासाठी अशी स्पेलिंग देणार ते. इथं रोअर कळतंय स्पष्टपणे, फ्री पण कळतंय, पण फियर आणि वेअर याच्यामध्ये तुमची गडबड होऊ शकते. यावेळेला फक्त साऊंड बघायचा. काय बघायचा? साऊंड कसा करतोय? एअर करतोय का इयर करतोय? याच्यावरून तुमचं उत्तर ठरणार. पर्याय क्रमांक 1. आले का नाही मज्जा? असे प्रश्न येतात परीक्षेला. गडबडून जायचं. कुठलाही प्रश्न 2 वेळा वाचायचा, विचार करायचा आणि मगच फायनल उत्तर ठरवायचं. घाईघाईमध्ये इयर इयर दिसते म्हणून करायचं नाही. ठीक आहे, चला घ्या लिहून.